हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तुम्हाला आज जरा वेगळा असा ट्विस्ट आलेला एपिसोड पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरुवात करूया. पण सर, तुमचा पासवर्ड ज्यांनी सेट केला आहे त्यांना विचारा ना. आपण करू शकतो. सानिका: माझ्या वाईफने पासवर्ड सेट केला आहे, ती सांगायला तयार नाही, काय करू शकतो का? सनी: सिंपल आहे सर, सॉरी बोला त्यांना. पूजा हसू तापत: तुम्हाला काय वाटतं, मी बोललो नसेल का? सनी: ओ असं का? मग तुम्ही त्यांना जास्त त्रास दिला असेल, त्याचा बदला घेत असतील. पूजा सानिका दोघांकडे आलटून पालटून बघत असते. बरं, तुमचं करा काम. सनी: दोघी कामं करतात. 5:30च्या दरम्यान झालं का तुमचं काम? सनी: हो सर, 5 मिनिटात होईल. सानिका: बरं, लवकर करा, मला अर्जंट बाहेर जायचं आहे. सनी सगळं काम संपवून बाहेर येतो. सानिका खुश असते, सनीसोबत काम करायला भेटलं. पूजा, सोनाली आणि ऐश्वर्या एकत्रच आवरून बाहेर येतात. करणला फोन लाव आणि अथर्वच्या कॅफेत ये बोल. सोनाली ऐश्वर्याला: हो ऐश्वर्या. तिघी थोड्या वेळात कॅफेजवळ पोहोचतात. थांबा, करण येऊ दे, मग एकत्र जाऊ. ऐश्वर्या: मी आज जाऊन बसते, मला कंटाळा आलाय. पूजा: बरं जा, आलोच आम्ही. सोनाली पूजा कॅफेत दार उघडून आत जाते. इकडे तिकडे बघते, कोणता टेबल रिकामा आहे का? तर एका टेबलवर सनी असतो, तेही एका मुलीसोबत. दोघे शेजारी बसलेले असतात. ती मुलगी सनीला मिठी मारलेली असते. सनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. तेवढ्यात एक माणूस पूजाला: ओ मॅडम, साईडला थांबा. असं रस्त्यात कोणी थांबतं का? मोठ्याने ओरडत सनीचं लक्ष जातं, तर पूजा त्यांच्याकडे बघत असते. ती लगेच त्या माणसांना सॉरी बोलून निघून जात असते. सनी त्या मुलीला शांत करून बाहेर येईपर्यंत पूजा निघून गेलेली असते. सनी रात्री 9ला घरी येतो. सगळे हॉलमध्येच बसलेले असतात, तर करण आणि राज इराची चेष्टा करत असतात आणि पूजा मेहंदी काढून घेत असते. सनी हॉलमध्ये येऊन बसतो, तर पूजा काय शांत असते, सनीकडे बघत पण नसते. हे काय चाललंय? सनी पूजाकडे बघून: उद्या पूजा आहे वहिनी, तुझ्यासाठी उपवास करणार म्हणून काढते. इथे एक हात पूर्ण काढून होतो, थोडा ब्रेक घेत. ओके. मेहंदी काढणारी पूजा किचनमध्ये जात असते. मागून सनी पण जातो. तुला काही हवं होतं का? आई: हो, ते कॉफी पाहिजे. सनी: आत्ताच. पूजा किचनमध्ये गेलीये बघ, सांग. आई: हो म्हणून सनी किचनमध्ये जात पूजा चहा बनवत असते. सनी आलेत बघून: काही द्यायचं आहे का? पूजा शांततेत: हो, कॉफी. पण राहू दे, मी दुसरं कोणाला तरी सांगेन. सनी: ओके. पूजा. दोघे तिथेच असतात, पण कोणी काहीच बोलत नसतं. पूजाला चहा कपात ओतता येत नसतो. थांब, मी करतो. सनी: गरज नाही, राधा करेल. पूजा राधाला हाक मारते आणि चहा द्यायला लावते. सनी निघून जातो. पूजा बाहेर जाऊन बसते. सनी वर जाऊन फ्रेश होऊन खाली येतो. सनी: जेवण करणार आहेस ना? आई: नाही आई, मी बाहेर डिनर केलंय. सनी: बरं. पूजा: आता तर तू थोडं खाऊन घे. आई: आई, खरंच भूक नाही, मी बाहेरून खाऊन आलीये. पूजा मेहंदी काढून झाल्यावर रूममध्ये येते आणि गॅलरीत जाऊन बसते. सनी पण येतो. गॅलरीत तिला असं बसलेलं बघून कसं तरीच वाटतं. सकाळी तर एवढं चांगलं वागत होती, हक्काने बोलत पण होती, आणि आता एवढी शांत. काहीतरी बोलावं म्हणून गारवा आहे ना वातावरणात. सनी. पूजा सगळीकडे बघते. पूजा: सनी: बोला, काही काम होतं का? पूजा: नाही, पण तू बरी आहेस ना? सनी: मला काय झालंय? पूजा: तुला काही विचारायचं तर नाही ना? सनी: कशाबद्दल? पूजा: तू कॅफेत बघितलं ते. सनी: आपल्या नात्यात अजून एवढा विश्वास किंवा हक्क नाही की मी तुम्हाला प्रश्न विचारू, ते तुमचं पर्सनल आहे. पूजा शांततेत बोलते: मग कोणत्या नात्याने? उद्या उपवास करणार आहेस? सनी चिडून: बोलता देशमुखांची सून, तेही
फक्त घरी दाखवण्यासाठी. पूजा, म्हणजे तू खरंच उपवास करणार नाही? सनी, पूजा दोघे थोड्या वेळासाठी शांत होतात. मला सोफा ॲडजस्ट करून देता का? ते माझ्या हाताला मेहंदी आहे. पूजा, तू बेडवर झोप, मी झोपतो सोफ्यावर. सनी, तुमचे सोफ्यावर पाय पुरत नाही, अवघडून चाल. मी झोपते. पूजा, मग तू आणि मी बेडवर झोपू. असंही बेड मोठा आहे. सनी, ओके. मला माझं ब्लँकेट द्याल का? पूजा, बरं. सनी आणून देतो आणि अंगावर घालतो. दोघे झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा लवकरच आवरून कंपनीत जाते. नंतर सनी मागून जातो. अरे, ब्रेकफास्ट तर कर. आई सनीला मागून हाक मारत, आई, मी कंपनीत खाईन, आता उशीर झालाय. सनी थोड्या वेळाने, आई, सरांनी प्रोटीन शेक नाही पिले वाटतं. ग्लास तर तसाच आहे. राधा, बरं. आई आई मनातच, याला काय झालं? ब्रेकफास्ट पण नाही केला. इकडे दोघे आपल्या कामाला सुरुवात करतात. दुपार होते. भूक तर दोघांना लागलेली असते, पण काम पण तेवढंच असतं. सनीला आईचा फोन येतो. अरे सनी, कधीची वाट बघते. पूजाचा उपवास आहे आता, तर तिला घरी घेऊन ये. ती फोन पण उचलत नाही. आई आई खूप काम आहे ग, तरी मी पाठवतो तिला. सनी काम करतच बोलतो. तू पण ये, त्याशिवाय ती जेवण नाही करू शकत. आई, बरं. सनी सनी मनातच, माझ्याशिवाय जेवण करू शकत नाही. आत्तापर्यंत जेवण करून बसली असेल. जाऊ दे. आईच्या समाधानासाठी जाऊन तर येतो. जॉनला विचारतो तर कळतं पूजा मीटिंगमध्ये आहे आणि पुढे किती वेळ चालेल माहिती नाही. डायरेक्ट मीटिंगमध्ये जातात. मिस्टर रमन बोलत असतात. असं अचानक सनीला आलेलं बघून, काय झालं सर? काही प्रॉब्लेम? मिस्टर रमन, तुम्ही अजून लंच ब्रेक दिला नाही का यांना? सनी, नाही म्हणजे आता देणार आहे थोड्या वेळाने, अर्ध्या तासासाठी. खूप कामं आहे. मिस्टर रमन, तसं सनी सगळ्यांकडे बघून, आज सगळ्यांना 2 तास लंच ब्रेक असेल. आज काय ते उपवास आहे ना, ते लोक घरी जाऊन येऊ शकता, पण पुढे 2 तास एक्स्ट्रा टाईम थांबायचे. सनी मनातच, बरं झालं आधी एवढी भूक लागली आहे. बाकी लग्न झालेले बरं झालं सर, आमच्या बायका वाट बघत होत्या. थँक्यू सर. मिस्टर रमन हसतच, एवढं वाटतं तर तुम्ही पण उपवास करायचा बायकोसाठी, जसं ती तुमच्यासाठी करते. हो, आज सनी सरांनी पण उपवास केलाय, तोही सकाळपासून काहीही न खाता. सनी थोडं लाजून, हो, हे तर काहीच नाही. आमच्या पूजाने काल रात्रीपासून उपवास केलाय, आज सकाळपासून निर्जल आहे. सोनाली हसते. सगळे तिच्याकडे बघत असतात. सनी एकदाच बोलतो, म्हणजे काही नाही, ती असंच काहीतरी बोलते. पूजा लगेच सगळ्यांना लंच ब्रेक दिला जातो. सगळे गेल्यावर शेवटी सनी आणि पूजा लिफ्टमध्ये. तू काल रात्री जेवली नाही? सनी, ती काहीही सांगते, तिच्याकडे लक्ष नका देऊ. पूजा, बरं, मी तिला आणि ऐश्वर्याला पण विचारतो. सनी फोन काढतच, कशाला? मी सांगते ना. पूजा त्याचा फोन तसाच खिशात ठेवत, का म्हणजे? मला कळायला पाहिजे. सनी, का कळायला पाहिजे? मी तुमच्यात इंटरफेअर करत नाही, तुम्ही पण करू नका. पूजा बोलतच बाहेर येते आणि गाडीत जाऊन बसते. सनी पण त्याचं गाडीत जाऊन बसतो. कोणीतरी बघेल ना, असं कसं तुम्ही येऊन बसलात? तुमची गाडी आहे का? पूजा चिडतच, बघितलं तर बघितलं, मी माझ्या बायकोसोबत बसलोय आणि तुझं माझं काय, आपली गाडी आहे ही. प्रेमाने हसत बोलतो. पूजा मनातच, माझ्यासाठी उपवास केलाय म्हणजे खरंच यांना माझ्याबद्दल काहीतरी वाटतं. मग काल कोण होती? सनी मनातच, नाही बोलली, पण शेवटी केला माझ्यासाठी उपवास.
दोघे थोड्या वेळाने घरी पोहोचतात. पूजा पुढे जाते. उशीर झालेला असतो म्हणून आई चिडलेल्या असतात. सॉरी आई, काम होतं. यांनी सांगितलं म्हणून सोडलं आम्हाला. परत जायचं आहे. पूजा, अगं पण उपवास केलाय, चक्कर आली तर? तू एकतर काल जेवली पण नाही. आई, आई, आता आले ना? बरं ऐका ना, तुम्हाला एक सांगायचं आहे. पूजा हसतच. एवढी गोड हसते, म्हणजे नक्कीच आनंदाची बातमी असेल. आई, आई, यांनी उपवास केलाय आज. पूजा, काय? सनीने? अशक्य. उपवास केलाय आज? त्याला भूक सहन होत नाही. आई, अहो आई, साधा नाही, निर्जल उपवास केलाय. हवं तर विचारा त्यांना. पूजा लाजतच बोलते. काय खरंच? खरंच सांगतेस? थांब, मी विचारते त्याला. तोपर्यंत तू आवरून घे लवकर. परत जायचं आहे ना? आई, तेवढ्यात सनी फोनवर बोलतच येतो. सनी, तू उपवास केलास? आई, सनी म्हणतच, काय यार ही पोरगी, उगाच सांगितलं. आता सगळीकडे सांगत बसेल. आणि आई, आत्ता मला विचारल्याशिवाय सोडणार नाही. हो, सनी गुणाचा माझं लेकरू. आई नजर काढून बोट मोडते. काहीही. आई, सनी लाजतच. बरं, तू कसं काय केला उपवास ते सांग. आई, पूजा बोलली की उपवास करणार नाही, मग ती नाही तर म्हणून मी केला. सनी मान खाली घालून बोलत असतो. तिने केलाय माहिती नव्हतं का? बरं, जा जा पटकन आवर, पूजा करायची आहे. आई सनीवर आवरायला जातो तर साडी घालून बाहेर आलेली असते पूजा. दोघे छान आवरतात. पूजाने छान अशी काठापदराची साडी, त्यावर मॅचिंग ज्वेलरी, केस मोकळे सोडलेले, पटपट आवरत असते. सनीसुद्धा आवरत येतो. त्याला मॅचिंग कुर्ता घालायचा असतो. दोघे खाली येतात. अरे वा, लवकर आलात दोघांनी. बरं, चला आता पूजेला. आई, पूजेचं ताट घेते आणि मागे सनीला बघून, तुम्ही कुठे येताय? ती बायकोची पूजा असते. पूजा, आई बोलली, चल मग मी येणार तुमच्यासोबत. सनी, माझ्यासाठी पूजा करायला? पूजा हसतच, हो चला करते. सनी हसतच. घरांच्या जवळच वडाचं झाड असतं. आई सांगतात तसं पूजा करत असते आणि लांबून सनी फोटो काढत असतो. पूजा करून सगळे घरी येतात तर पप्पा आईंची वाट बघत हॉलमध्ये बसलेले असतात. सनीला त्यांच्या सोबत येताना बघून, अरे वा, माझा मुलगा संसारी झालाय. तू पण पूजेला जाऊन आलास? पप्पा हसतच, हो. सनीने पूजेसाठी उपवास केलाय. तुम्ही केला का कधी माझ्यासाठी? आई लटकेच रागवत, अरे बापरे, खरंच? वा, माझ्या मुलाने सुनेसाठी उपवास केला. पप्पा सनीची पाठ थोपडत आई पप्पांच्या पाया पडतात. पूजा पण सनीच्या पाया पडायला जाते तर सनी मागे सरकतो. हे काय करतेस? सनी, ही पद्धत आहे. मला चांगला आशीर्वाद द्या. मी तुमच्यासाठी उपवास केलाय. पूजा हसतच बोलते. सनी, ऐक, बघतो. सनी पद्धत आहे. आई सनीला आवडत नसतं तरी शांत बसतो. पूजा पाया पडते. आशीर्वाद द्या. पूजा सनीकडे बघून, पुढचे 7 जन्म माझ्यासाठी असंच उपवास कर. आई सनी पप्पा हसायला लागतात तर पूजा लाजत असते. मी उपवास केलाय पण मी नाही पाया पडणार. म्हणून सनी पूजाला मिठी मारतो. अहो, हे काय करताय? आई, पप्पा आहेत. पूजा रागवत. सनी हसतच, चला मला आशीर्वाद द्या. सनी काहीतरी काम करत बोलतोय. सगळे बघतात. सोडा मला. पूजा, मी माझ्या बायकोला मिठी मारलीये. पटकन आशीर्वाद दे, नाहीतर सोडणार नाही. सनी, बर, पुढचे 7 जन्म मी तुम्हाला असाच त्रास देत राहीन. पूजा, चालेल मला. सनी हसतच बोलतो. सगळे जेवायला बसतात. पूजा सनी एकमेकांना पहिला घास भरवतात. तर पप्पा आईंना जेवण झाल्यावर परत कंपनीत जायचंय म्हणून दोघे फास्टमध्ये कपडे बदलायला वर जातात. दोघे थोड्या वेळात आवरून परत कंपनीत येतात आणि आपल्या कामाला लागतात. काम संपवून
बाहेर यायला त्यांना 8 वाजतात. पार्किंगमध्ये येतात. सगळे उशीर झाला म्हणून पटपट निघून जातात. शेवटी पूजा इकडे तिकडे बघते आणि सनीकडे बघून, गाडी कुठे? पूजा, घरी पाठवली, चल माझ्यासोबत, काम आहे. सनी, एवढा उशीर झाला, कंटाळा आलाय, अजून कुठे यायचंय? पूजा वैतागून, चल गपचूप. सनी तिला गाडीत बसवतो. सनी थोड्या वेळात एका ज्वेलरी शॉपसमोर गाडी थांबवत, चल बाहेर ये. सनी, इथे काय काम आहे? नाही येणार तुम्ही, जाऊन या. मी. पूजा. सनी उतरतो आणि दुसऱ्या बाजूला जाऊन दार उघडून, चल आत्ता. सनी. पूजा काही न बोलता बाहेर येते. सनी तिच्या हातात हात घालून त्या ज्वेलरी शॉपमध्ये नेतो. लांबूनच टीना. अगं, तुझा सनी एका मुलीसोबत आहे, ते पण हातात हात घालून तिला घेऊन जातोय. टीनाची मैत्रीण. मग कुठे आहेत ते? टीना. मी लोकेशन पाठवते. टीनाची मैत्रीण सबर पूजाला घेऊन जाते. आता नवीन डिझाईनचं मंगळसूत्र दाखवा बोलते. अर्धा तास सनी बघत असतो. पूजा पण कंटाळून शांतच बसलेली असते. हे कशाला? उगाच. पूजा, गिफ्ट माझ्याकडून. सनी. मी नाही तुमच्या आवडीचं घेणार. माझ्या गळ्यात घालणारं मग माझी चॉईस असेल. पूजा. पण माझ्या नावच घालवणार आहेस, सो चॉईस माझी पण असेल. सनी स्टाफ वैतागला होता, पण मुली आवर्जून त्याला बोलायला पुढे मागे करत होत्या. शेवटी त्याला पाहिजे तसं मंगळसूत्र भेटतं. चल पूजा, ट्राय कर, म्हणून तिच्या मागे जाऊन तिला घालतो आणि समोर आरशात दाखवतो. छान आहे, पण महाग आहे. कशाला? उगाच. मला छोटं गिफ्ट द्या. चालेल. पूजा. मला हेच द्यायचं आहे आणि तू घेणार आहेस. सनी. पूजा गप्पच बसते, तर इकडे टीना सगळं बघून माघारी निघून जाते. कळून जातं की दोघे नवरा बायको आहेत, तर दुसरीकडे मॅम सनी देशमुख त्यांच्या वाईफचा हात धरून ज्वेलरी शॉपला गेले आणि आता त्यांच्यासाठी मंगळसूत्र घेतलं. एक माणूस फोनवर सांगतो, बरं. समोरून पूजा मनातच, एवढं महाग गिफ्ट दिलंय, आत्ता मला पण काहीतरी द्यावं लागेल. सनी पूजाकडे बघून, काय झालं? कसला विचार करते? काही नाही. तुम्हाला काही गिफ्ट द्यायचे का किंवा दिले आहेत का? पूजा. नको, मला काही गिफ्ट, फक्त पासवर्ड काढून दे, एवढं. सनी. नको, मी गिफ्टच देईन. पूजा हसतच. दोघे घरी पोहोचतात. पूजा गेल्यावर आईला गिफ्ट दाखवते. नंतर फ्रेश व्हायला जाते. थोड्या वेळाने जेवण करून रूममध्ये येतात. सनी फ्रेश व्हायला जातो. तेवढ्यात सनीच्या फोनची मेसेज रिंग होते. पूजा टेबलवर असलेल्या मोबाईलमध्ये बघते, तर मेसेज असतो, आपण परत कधी भेटायचं. तेव्हा आता हा मेसेज पूजापर्यंत पोहोचलाय. पण आता सनीला हे कळाल्यावर तो कशा प्रकारे रिॲक्ट होईल हे आपण उद्या पाहणार आहोत प्रेक्षकांनो. पण त्यासाठी चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. चला, आता आपण उद्या भेटणार आहोत प्रेक्षकांनो. तुम्हाला आजच्या कथेचा कसा वाटला एपिसोड कमेंट करून नक्की कळवा. चला, भेटूया उद्याच्या भागामध्ये नवीन कथा घेऊन.